पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी या दोन ठिकाणच्या वाळू डेपोसाठी अत्यंत कमी दराने निविदा आल्यात। आपेगाव येथील वाळू पट्ट्यातून 7 रुपये तर हिरडपुरी येथून 29 रुपये प्रति टनाने वाळू उपसा करण्यासाठी निविदा प्राप्त झाल्यात। या निविदांबाबत शासनाने नियमानुसार कार्यवाही करा असा अभिप्राय दिला आहे। तर आलेले दर कमी असल्याने प्रशासन तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे। या वाळूपट्ट्यांच्या निविदांची संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे असून तेच याबाबत निर्णय घेतील असं सूत्रांनी सांगितलं आहे। आपेगाव आणि हिरडपुरी या दोनही ठिकाणाहून 1,06,000 ब्रास वाळू उत्खनन करून ती डेपोत जमा करण्यासाठी प्रशासनाने 4 महिन्यांपूर्वी निविदा राबवली होती। प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2024 पासून 9 जून 2025 पर्यंत वाळू उत्खननाची परवानगी निवेदनात होती। ठेकेदारास नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी यांत्रिकी साधनाचा वापर करण्यास मुभा देखील देण्यात आली होती। निविदा मिळवण्यासाठी स्पर्धा झाली, मात्र निविदा उघडल्यानंतर आपेगावसाठी केवळ 7 रुपये तर हिरडपुरीसाठी 29 रुपये प्रति टन असा दर आलाय। यापूर्वी गौण खनिज विभागास 143 ते 400 रुपये प्रति टन असे दर आले होते। एवढ्या कमी दराने ठेका कसा देणार असा प्रश्न गौण खनिज विभागाला पडला आहे।